भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण युगापासून ते आधुनिक काळापर्यंत आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले या आजही संगीत विश्वातील एक अजरामर नाव म्हणून ओळखल्या जातात। विविध शैलीतील गाणी, अनेक भाषांमध्ये गायन आणि सतत स्वतःला नव्याने सादर करण्याची क्षमता यामुळे त्यांनी संगीत क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे। 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशा भोसले या सुप्रसिद्ध गायक नट दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आहेत। लता मंगेशकर या त्यांच्या मोठी बहीण असून संपूर्ण कुटुंब संगीताशी घट्ट जोडलेले आहे। वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आणि अत्यंत लहान वयातच आशा भोसले यांनी गायनाच्या माध्यमातून कुटुंबाला हातभार लावण्यास सुरुवात केली। कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना मोठ्या संधी सहज मिळाल्या नाहीत, मात्र त्यांच्या चिकाटीने आणि मेहनतीने परिस्थिती बदलली। 1950 आणि 60च्या दशकात संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्यासोबत त्यांनी अनेक गाजलेली गाणी दिली। त्यानंतर आर.डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली। पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने जो दिल को, इन आँखों की मस्ती यासारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत। आशा भोसले यांची खासियत म्हणजे त्यांचा बहुआयामी आवाज। त्यांनी रोमॅन्टिक, गझल, भजन, पॉप, कॅबरे, लोकसंगीत अशा विविध प्रकारांमध्ये सहजतेने गायन केले। हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू, इंग्रजी अशा 20हून अधिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली असून त्या जगातील सर्वाधिक रेकॉर्डिंग करणाऱ्या गायकांपैकी एक मानल्या जातात। त्यांच्या संगीत योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे। त्यामध्ये पद्मश्री 1997, पद्मविभूषण 2008 आणि दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 यांचा समावेश आहे। याशिवाय त्यांनी अनेक फिल्मफेअर पुरस्कारही पटकावले आहेत। वैयक्तिक जीवनात त्यांनी प्रसिद्ध संगीतकार आर.डी. बर्मन यांच्याशी विवाह केला। त्यांचे कुटुंबही संगीताशी निगडीत असून त्यांनी कुटुंब आणि कारकीर्द यांचा उत्तम समतोल राखला। आजही आशा भोसले यांचा आवाज आणि त्यांची गाणी नव्या पिढीलाही आकर्षित करतात। अनेक दशकांचा प्रदीर्घ प्रवास, सततचा प्रयोगशील दृष्टिकोन आणि संगीताबद्दलची अखंड निष्ठा यामुळे आशा भोसले या भारतीय संगीत विश्वातील एक अढळ स्तंभ ठरले आहेत। आशा भोसले यांना विनम्र अभिवादन। CTV साठी बालू सातपुते यांची रिपोर्ट।